जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कुणी ऐरागैरानी नव्हे. तो इतिहास लिहिला भगव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटाने, घोड्याच्या टापाने आणि शाहिरीच्या डफाने. आणि होय, तोच इतिहास घडविला तो माझ्या राजाने, छत्रपती शिवरायाने. मुजरा तर राजाला, रयतेच्या छत्रपतीला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, असे ते आई जिजाऊंचे पुत्र. असे ते आई जिजाऊंचे पुत्र, गोर गरिबांचे छत्र, शौर्य पराक्रमाचे महामेरू, साहसाची मूर्ती, कुशल शासक, महान योद्धे, जाणते राजे, परमप्रतापी मराठी अस्मितेचे मानबिंदू, छत्रपती शिवाजी राजे. अहो 300 वर्ष, तब्बल 300 वर्ष मुघलांच्या गुलामगिरीत हाल अपिष्टा सहन करणारी माझी माता भगिनी, आई बहीण, अबाल वृद्ध रयत आई भवानी चरणी नित्य नियमाने एकच साकडं घालायची. आई वाचव ग, आई वाचव या संकटातून. तेवढ्यात एके दिवशी सह्याद्रीच्या कुशीतून शिवनेरीवर एक आशेचा किरण उगवला. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630. जिकडे तिकडे एकच आवाज निनादू लागला, पुत्र झाला ग, पुत्र झाला जिजाऊला, पुत्र झाला महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या रयतेला. हत्ती घोड्यावरून साखर वाटली जाऊ लागली, हत्ती घोड्यावरून साखर वाटली जाऊ लागली. सनई चौघडे निनादू लागले. माता भगिनी जात्यांवरनं ओवी गाऊ लागली. जो तो एकच बोलू लागला, होय, माझा राजा जन्माला आलाय, माझा छत्रपती जन्माला आलाय, माझा शिवबा जन्माला आलाय. गावागावात शिव जन्मोत्सव सोहळा साजरा होऊ लागलाय. त्याच निमित्तानं आज तुम्हाला सुद्धा या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.